इस कहानी की कोई घटना, कोई पात्र काल्पनिक नहीं। बच्चे की कास्टिंग अभी जारी है। वो आने वाली है या आने वाला है, ये जल्द ही पता चल जाने वाला है। कोई छोटे छोटे हाथों से हमारा संसार सजाने वाला है। बचपन जीने का एक मौका फिर से लाने वाला है। उंगली पकड़कर किसी नए रास्ते ले जाने वाला है। बेटा तेरी हर जिद का मतलब पूछूंगा। तू बाप बनेगा जिस दिन, तुझसे तब पूछूंगा। दादाजी का ये कहना अब सच होने वाला है। प्लीज एक क्लैप कर दो। वो लोग एंट्री कर रहे हैं अपनी रूपाली दीदी के साथ। सो तालियां हो जाए प्लीज एक जोरदार। होणार ग कुणी येणार ग, होणार कुणी येणार ग। नवखीचा हुल हिवल पाऊल, नवखीचा हुल हिवल पाऊल। उलणार ग कुणी येणार ग। ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू। पितळीचे पाणी तू भांडी कुंडी खेळू, छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ। भिंतीचे तेज उमलून आले, आईचे तेज मायेची सेज साजली। सजणार ग कोणी येणार ग, सजणार
कोकिळ कुहू कुहू गाई दृष्ट काढायची मीठ मोहरिणी दृष्ट काढाय मनच विचार हिला काय खावे वाटे तुला येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा अरे इवले इवले नाजूक डोळे पेढा येणार की बर्फी येणार हाळे फुलबागे सोहळे सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जुनून एंटरटेनमेंटला सर्व प्लीज एक क्लॅप कर दो. आपण रुपालीताईंना लेझिम खेळून इथे वेलकम केलंय. पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवून त्यांचं वेलकम करूया आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करूया. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील गर्भावस्थेचे क्षण हे अत्यंत महत्त्वाचे असतात, बरोबर की नाही? म्हणून आज तुमच्या ह्या घराण्यामध्ये एक वंशाचा दीपक येणारे जन्माला, म्हणजे इन फ्युचर अजून 2 महिन्यांनी तो येणार आहे, त्याला वेलकम आपल्याला आज करायचंच आहे. तर डोहाळे जेवण हा विधी किंवा सोहळा का केला जातो हे थोडक्यात मी 2 मिनिटात सांगणार आहे. की जेव्हा 5व्या महिन्यात आईला बाळाची चाहूल लागते, बाळ वेगवेगळ्या डिमांड करायला लागतो आणि तेव्हा हळूहळू आईला सुद्धा काय काय वेगळे पदार्थ खावेसे वाटायला लागतात. तर त्याचे सगळे लाड पुरवण्यासाठी, म्हणजे बाळाचे आणि बाळाच्या आईचे हट्ट पुरवण्यासाठी म्हणून आजचा हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला जातो. आज सोन्याचा दिवस, आज सोन्याचा दिवस सृजनाचा होई ऋतू. आज सोन्याचा दिवस सृजनाचा होई ऋतू. आजी आजोबांच्या मांडीवर खेळणार नात किंवा नातू, मग बाईचा. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा तुला सखये नाहणे आले मायही सांगे अर्थ मायेचा. भातुकलीचा खेळ खेळणारी आमची ही छोटीशी चिवू आता मोठी झाली आहे. तारुण्यात तिने पदार्पण केलं आणि आपल्या सुखी आणि भावी संसाराची छान स्वप्न रंगवू लागली. तीही अशी. सुखचित्र नवे दिसते मजला, सुखचित्र नवे मी संसार माझा रेखिते दिसते मजला, सुखचित्र नवे. बालाजी नावाच्या राजकुमाराने एंट्री केली आहे. आता मी या दोघांना विचारेन की त्यांचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज आहे. येस, म्हणजे ही स्वप्न बालाजी दादांच्या बरोबरच्या संसाराची पाहत होती आपली चिव, हो की नाही? तर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. आपल्या स्वप्नातला राजकुमार सफेद घोड्यावर स्वार होऊन लग्न मंडपात आला आणि आमच्या चिवूला हळद लागली सुद्धा, बरं का? चांदणी नटून थटून लाजते जणू चांदणी.
अशी आपल्या लाडक्या नायिकेला हळद लागली आणि आपल्या भावी नवऱ्याबरोबर आता पुढच्या वाटचालीसाठी ती लग्न मंडपामध्ये भोवल्यावर उभी राहिली सुद्धा बरं का. अशी ही आमची गुलाबाची कळी बालाजी नावाच्या नवऱ्याबरोबर लग्न मंडपामधून आपल्या पुढच्या वाटचालीसाठी निघाली. म्हणजेच तिने पत्नी धर्मात पदार्पण केलं आणि तो पत्नी धर्म निभावण्यासाठी म्हणून ती हनीमूनला निघाली सुद्धा बरं का. चला तर बघूया ती कुठे कुठे हनीमूनला जाते ते. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर, गोवा की काश्मीरला. हा कुठे झाला होता? आहे आपल्याकडे गोवा, गोव्याचा काजू. नाईस. ह्यांनी हनीमूनवरनं आल्यानंतर म्हणजे गोव्याला जाऊन आल्यानंतर ही गोड बातमी घरामध्ये सांगितली आणि आजचा हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम म्हणजे सोहळा इथे आता पार पडतोय. तर आपण ओटी भरण या कार्यक्रमासाठी जमलोय बरोबर की नाही. तर आमच्या पिक्चर मध्ये छोटासा ब्रेक घेऊया आणि त्यांची ओटी भरून घेऊया. बहिणीने झुल्याची आरास केली, रुपालीच्या डोहाळ्याची हौस पुरली. ओटी भरूया भरूया पादरात, ओटी भरूया भरूया पादरात. आता आपण की नाही एक मजेशीर गाणं घेऊया. हा ओटी महिने झाले 5 तिला करावंसं वाटतंय नाच. पहिल्यांदा 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 दर दर ती मागत केशरी भात. हिला महिने झाले 7. त्यासाठी मी तुम्हाला दोघांना मध्ये बोलावणार आहे. आता जो डान्स
आहे फॅमिली मेंबर्स, फोटो व्हिडिओ आले नाही ना? आता परत एकदा ना? हा सेकंड. आता जे राहिले त्यांनी आपापले हे दुसऱ्यांना द्या आणि पुढच्यांना चान्स द्या. बिरादर फॅमिलीसाठी एकदा जोरात टाळ्या. ये होईना बात. वा वा, खूपच खूप बहुत खूप. ज्योती मामीनी एक सोलो डान्स बसवलाय. आपण आता तो बघूया. किती ठेवलेला असतो डेकोरेशन मध्ये चांदोबा ठेवतात, कारण चांदण्यातलं डोहाळे जेवण हा एक डोहाळे जेवणाचा प्रकार असतो. तर आता ह्या चांदण्यातल्या डोहाळे जेवणासाठी आपण रुपालीताईंना पुन्हा एकदा घेऊन जाणार आहे चांदण्यामध्ये आणि नटवून सजवून त्यांचे लाड पुरवणार आहे. चला तर आता ज्योती मामी आणि बाकी सर्व महिलांनी इथे हा स्टेज घ्यायचंय आणि हे धमाल डान्स आता तुम्ही करणार आहात. जो पारंपरिक प्रकार असतो तो म्हणजे खेळ असतो. तर यांची आता आपण केमिस्ट्री चेक करणार आहोत थोडीशी.
जी तुम्हाला जर त्यांचं नाव घ्यायचं असेल तर पाठी हात दाखवायचा आहे, तोंडाने बोलायचं नाहीये. आणि जर तुमचं हो मी करणार म्हणून असेल तर हात वर करायचा. ओके, बरोबर. तर त्या चिमणा किंवा चिमणीची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला म्हणजे ती चिमणा चिमणी रात्रभर जागवणार आपल्याला, त्यासाठी कोण तयार आहे? हो, वा, दोघंही तयार आहेत. जोरात टाळ्या. जबाबदारी घ्यायला कोण तयार आहे? दोघांनी हात वर केला. अच्छा, सोयी पण. व्हेरी गुड. येस. आता अजून एक पुढचा प्रश्न. बाळ रात्रभर जागतं, किरकिर करतं, रडतं, मग त्याच्यासाठी रात्री रात्री कोण जागणार? कोण जागणार रात्री? बाळाने शी शू केली तर त्याचे डायपर्स कोण बदलणार? वा, पुन्हा एकदा दोघं वाजवा टाळ्या. जोरात झाल्या पाहिजे. किती सुंदर केमिस्ट्री आहे. येस, आम्ही दोघंही आहोत. आम्ही बाळासाठी दोघंही जबाबदारी घ्यायला तयार आहोत. बरं, मुलगी झाली तर ती कोणासारखी दिसेल असं तुम्हाला वाटतं? येस, पाहिलं पुन्हा एकदा. आन्सर बरोबर आहे. टाळ्या. त्याचा महत्वाचा प्रश्न की बाळ जेव्हा हट्ट करेल तर बाळाचे सगळ्यात जास्त हट्ट कोण पुरवणार? या दोघांना प्रश्न आहे सध्या. मावशी, काकी, आजी सगळ्या बाजूला आहेत. येस बाबा. ओके. आणि बाळाने काही चुका केल्या तर त्याला धपाटे करून घालणार. खूप छान, खूप छान. बर, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे हा, लक्ष द्या. बाळ रात्रभर जागेल आणि त्याच्यासाठी त्या बाळाला झोपवायला आपल्याला लोरी म्हणायची आहे, अंगाई गायची आहे. कोण गाणार? अच्छा, हा हात पाठी आहे आणि हा हात वर आहे. येस, बघूया तर किती प्रॅक्टिस झाली आहे. मी हे सॉंग स्नोवीसाठी गाते, तेच माझ्या बाळाला पण बोलेल. निंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या सोहळ्याला, आज माझ्या स्नोवीला झोप का ग येत नाही. निंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. काय वाटलं पाहिजे? वा, सुंदर. आता नात हवाय की नातू? कोणी पण कोणतंही चालेल. मुलगी. ओके, मग तिच्यासाठी एक छानशी अंगाई. पायात पैजण वाजत बाई वाजत, रुपालीचं बाल नाचत. पायात पैजण वाजत ही वाजत, रुपालीचं बाल नाचत. इतकं सुंदर गाणं म्हटलेलं आहे बाळाच्या आजीने. ते वाजवायला पाहिजे. आपल्या शूटिंग होते, व्हिडिओ शूटिंग. आवाज पण आला पाहिजे आपल्याला शूटिंग मध्ये. वा, खूप छान. तर आता काय बनवतं मला काय समजेल. बाबाला आणि रुपालीला आशीर्वाद आपला. खूप खूप छान. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे आजोबांसाठी. आली बाळाची मावशी आली. येस. किंवा एक सुंदरसं गाणं म्हणायचंय, आम्हाला नक्की आवडेल. आणि मोठी ताई, आम्ही नाचू शकतो. बाई माती चलेगा, no problem. हा खूप सण असा आहे ना क्षण की लिटरली इमोशनल फील करतं, आईलाही बाबालाही. आजीला कौतुक असतं की कधी नातू होणार, तर आजोबांना कौतुक असतं की कधी छान छान नात येणार माझ्याकडे. म्हणजे मावशी म्हणून माझ्या मुलीची, आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की रुपालीसारखं बाळ असू दे, चिवचं बाळ असू दे किंवा बालाजीचं बाळ असू दे. आम्हाला सगळ्यांना तेवढीच फक्त प्रार्थना करतो आम्ही की खूप खूप सुंदर बाळ
आणि तंदुरुस्त बाळ असू दे, बस हीच मावशीकडून इच्छा आहे. Okay, so I just want to say Rupali and Bala, the Marathi आहे पण ठीक आहे, it's okay. I just want to send my blessings to both of you and the baby. I'm so excited. आणि फक्त एकच गोष्ट सांगते की लवकर लवकर बाळ होऊन दे. अँड आय एम द वन की मी खूप बिघडवणार आहे तुझ्या घरी. तर मला मी घेऊन जाईन, किडनॅप करेन, काय पण करेन, पण आय एम द वन हू इज गोना स्पॉइल युअर किड. सो आय एम सो हॅपी फॉर बोथ ऑफ यू. सो मला जेव्हा मी ज्या घरी होती आलेली होती घरी आणि मला काही माहिती नव्हतं. मी नॉर्मलच भेटायला तिला आली होती आणि ती बोलली की मला ना तुला एक काहीतरी बातमी द्यायची आहे. आणि तिने जेव्हा सांगितलं तेव्हा मला खरंच एवढं भरून आलं, खरंच खूप खुश झाली होती. मला कळालं आणि खूप खुश झाली होती मी. टेलिपॅथी. I'm so happy for both of you. जाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, हे जाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. पितळीचे पाणी तुला बियर आम्ही पिऊ, बियर आम्ही पिऊ. दोन्ही मावशांसाठी खूप एकदा जोरात, पुन्हा एकदा जोरात टाळ्या. रूपाली दीदी, आपका बेबी में चिंकी और घर पे लेके जाऊं. या दोघांना विचारूया ना, त्यांना नक्की कोण हवाय. मग मी पहिला प्रश्न रूपाली ताईंना. नाही पॉसिबल. दोन्ही चालेल मला. हेल्दी पाहिजे काय त्यांना मी नाही सांगू शकत. कोण हवाय? मुलगा हवाय की मुलगी हवी आहे? मुलगी. वा वा वा. आता हे मी का विचारतीये, मुलगीवाले तिकडे बरोबर, मुलगी हवी आहे आणि मुलगा इकडे हवाय. हा, माझ्या हातात माईक आहे. ते का सांगते तुम्हाला, बिकॉज आता आपल्याला इथे हे जेव्हा रिव्हील करणार आहेत तेव्हा आपल्याला चिअर करायचंय. मुलगा की मुलगी. आणि 10-20 करून घ्या. तुम्हाला जेंडर रिव्हील करायला इथे छानपैकी पाठी बडपीस ठेवलेलं आहे. थोडं देखते, कान्हा की राधा, कान्हा की राधा, पेढा येणार की बर्फी. चलो अभी टाइम हो गया. चला तयार. प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की हा खेळ खेळासारखाच घ्या, सिरियसली घेऊ नका. शेवटी जे काय होणार आहे ते देवाच्या हातात आहे. देव बाप्पा जे आपल्याला देईल, कृष्ण देईल की राधा देईल ते त्याला ठरवू दे. Come on, clap everybody. मैं कोई ऐसा देखेगा कि हार सुझेगा. कदम तुम जहाँ जहाँ रखो, ज़मीन को आसमां बना, सितारों की सदा.
एक बार जोर से तालिया. इतका सुंदर परफॉर्मन्स. आणि त्या चित्रपटाच्या शेवट आपल्या परंपरेप्रमाणे आपण पाठवणी करून करतो जाते अशी आपली प्रथा आहे. बरोबर ना? अरे लाखो बाहेर दादा तू बाहेर जाते वाला तू वाला तू आठवा भगवा आबोलीच्या फुलांसाठी ताटवा तुझ्या बोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो. पाठवणी केलेली आहे आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करते. खूप खूप धन्यवाद. तुमच्या समोर तुमच्यासाठी सादर केला तो तुम्हाला कसा वाटला हे मी जाणून घेऊ इच्छिते आजच्या हिरो हिरोईन कडून. मला तर खूपच आवडलं आणि असं वाटलंच नाही मी पहिल्यांदा भेटलीये तुम्हाला. एकदमच पटकन कनेक्शन झालं. तुम्हाला असं वाटलं की सर आमची लव्ह स्टोरी आमच्या समोर आली आहे. आणि डान्स वगैरे सगळं म्हणजे एकदम मनापासून करतात असं नाही करायचंय म्हणून. तर एकदमच चांगलं कनेक्शन झालंय आणि ह्याच्या पुढेही काही कार्यक्रम असेल आम्ही तुम्हाला बोलू. एकदम असं फॅमिलीसारखं वाटलं तुमच्या बरोबर.
येणार ग, होणार ग, कुणी येणार ग. हा वा वा येणार ग, कुणी येणार ग. उमलून आले आईचे तेज, मायेची सेज साजली. सजणार ग, कोणी येणार ग, सजणार ग, कोणी येणार ग. La 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 la. रोजमते नाव तुझे, आस इथे तू नजरी, तरी भवती भास तुझे. तुझ्या आठवांचा शहारा सदा येऊनी ह्या मनाला. सावरी तीरे अजून या सभोवताली रे तुझ्या